हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महाई एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 1 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. तर भारताची सर्वात जड 120 mm व्हेइकल माउंटेड मोटर प्रणाली गरुडास्त्राची यशस्वी चाचणी मध्य प्रदेश राज्यात घेण्यात आली. व्यावसायिक कामकाजाला सुरुवात झालेली भारताची पहिली खाजगी सोन्याची खाण कर्नूल, आंध्र प्रदेश येथे आहे. ॲलन ग्रीनस्पॉन यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. ते अर्थशास्त्र क्षेत्राशी संबंधित होते. पुढे पाहूया. पंचायती राज मंत्रालयाद्वारे निर्भय चेतना कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंचायतमधील निवडून आलेल्या पुरुष प्रतिनिधींना महिलांची सुरक्षा, त्यांची प्रतिष्ठा, हक्क व लैंगिक समानतेबद्दल अधिक संवेदनशील व जागरूक बनवणे हा उद्देश आहे. पुढे पाहूया. लडाखने भारताच्या पहिल्या उच्च उंचीवरील फ्लोरिकल्चर पार्कचा शुभारंभ लेह येथे केला. पुढे पाहूया. नुकतेच भारताच्या पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेश राज्यात मंजुरी मिळाली आहे. अलीकडील QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स अलीकडील QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारताचा क्रमांक 13वा आहे. नुकतेच खेर भवानी मेळाचे आयोजन जम्मू काश्मीर येथे करण्यात आले. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंह हे आहेत. याशिवाय नुकतेच जम्मू येथे भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. श्रीनगरमध्ये आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन करण्यात आले. पुढे पाहूया. अलीकडेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जून रोजी साजरा करण्यात आला. अलीकडेच व्हेनेझुएला देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 24 जून 2026 रोजी आलेल्या 2 विनाशकारी शक्तिशाली भूकंपानंतर व्हेनेझुएला या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकास ही आहे. पुढे पाहूया. अलीकडेच UK संसदेत हर्षवर्धन भारतीयाला ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हेमिस महोत्सव 2026 ची सुरुवात अलीकडेच लडाख येथे झाली. पुढे पाहूया. अलीकडेच बांगलादेश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य बनला आहे. उद्देश आहे. या आघाडीचा मुख्य उद्देश जगातील 7 प्रमुख बिग कॅट प्रजातींचे म्हणजेच वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चिता, जाग्वार व पुमा संवर्धन करणे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे हे उद्देश आहे. त्याचा फायदा काय आहे पाहूया. बांगलादेश सामील झाल्यामुळे भारत व बांगलादेश दरम्यान पसरलेल्या सुंदरबन या जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलातील रॉयल बेंगॉल टायगरच्या संवर्धनाला व प्रादेशिक सहकार्याला मोठी गती मिळणार आहे. पार्श्वभूमी काय आहे ते पाहूया. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केली होती. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढे पाहूया. भारतातील डिजिटल अरेस्ट फ्रॉड नेटवर्क विरुद्ध अलीकडेच ऑपरेशन चक्र 6 CBI सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत CBIने देशभरातील 16 राज्यांमध्ये, ज्यात महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, गुजरात, तामिळनाडू इत्यादींचा समावेश आहे, 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर 60 विशेष पथकाद्वारे एकाच वेळी छापे टाकले. पुढे पाहूया. वेत्री तमिळम अंतर्गत तमिळनाडू सरकार लवकरच थाई मामन थांगा मोथिरा हा उपक्रम सुरू करणार आहे. या योजनेचा उद्देश सरकारी रुग्णालयामध्ये सुरक्षित प्रसूतीस
प्रसूतीस प्रोत्साहन देणे, नवजात बालकांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करणे व माता व बाल आरोग्याला चालना देणे हा उद्देश आहे. पुढे पाहूया. फिफाने अलीकडेच नेपाळ देशाच्या फुटबॉल असोसिएशनवर बंदी घातलेली आहे. पुढे पाहूया. अलीकडेच केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतीय विमानतळ जगातील तिसरा सर्वात फॅमिली फ्रेंडली म्हणजेच कुटुंबासाठी अनुकूल विमानतळ बनला आहे. या यादीमध्ये भारताच्या हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने चौथा क्रमांक पटकावलेला आहे. पुढे पाहूया. 12वा भारत युरोपियन युनियन मानवाधिकार संवाद 24 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडला. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पीयूष श्रीवास्तव व भारतातील युरोपियन युनियनचे राजदूत हॉर्वे डेल्फिन यांच्यासह अध्यक्षतेखाली झालेल्या या संवादाचा उद्देश मानवाधिकार क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणे आणि लोकशाही वचनबद्धतेची पुष्टी करणे हा होता. पुढे पाहूया. जागतिक MSME दिवस 27 जून रोजी साजरा केला गेला. अलीकडेच अबी अहमद यांची इथिओपिया देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते 2018 व 2021 मध्येही पंतप्रधान झाले होते. तसेच त्यांना 2019 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुढे पाहूया. संस्कृती रत्न भंडार भवाया इतिवृत्ती हे पुस्तक डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय यांनी लिहिले आहे. त्रिपुरा राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे नवी दिल्ली येथे अननस उत्सव 2026 आयोजन केले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा व राज्यपाल इंद्रसेना रेड्डी हे आहेत. पुढे पाहूया. अलीकडेच बॅलेस्टा स्पायडर नावाच्या कोळ्याची एक नवीन प्रजाती ऑस्ट्रेलिया येथे शोधली गेलेली आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. अलीकडेच लायन साइनला जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. लायन साइनचा वेग 2.198 एक्साफ्लॉप्स इतका नोंदविला गेला आहे. पुढे पाहूया. गोल्डन लंगूर दुर्मिळ सोनेरी माकडामुळे चर्चेत आलेले सेना जब्बालाओ राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात आहे. हे आसाममधील राष्ट्रीय उद्यान आहे. आसाममध्ये प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान देखील आहे, जे एक शिंगीच्या गेंड्यासाठी ओळखले जाते. पुढे पाहूया. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.